हॅलो स्टुडंट, तुम्हाला आपण बघितलं मागच्या लेक्चरमध्ये की प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. फोर्स म्हणजे फोर्सचं डेरिवेशन काय m1 L⁻⁻2 डिवायडेड बाय L⁻². तर फायनल काय m1 L1 T⁻². हा जो डिनॉमिनेटरला तो वरती जाऊन -2 होईल मल्टिप्लाय बाय L⁻². सारखे टर्म एकाच ठिकाणी लिहिलं m⁻1 मल्टिप्लाय बाय L⁻² मल्टिप्लाय बाय T⁻². 1 - 2 काय होईल ते -1. तर मग फायनल काय आलं आपलं डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर द प्रेशर इज गिवन बाय m1 L⁻⁻1 T⁻². हे झाली आपली प्रेशरची. नेक्स्ट वन इज वर्कचा फॉर्म्युला काय वर्क इज इक्वल्स टू फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. फोर्सची डायमेन्शन काय m1 L1 T⁻² मल्टिप्लाय बाय डिस्टन्स कशामध्ये मोजतो आपण L. मग काही m1 L1 मल्टिप्लाय बाय L⁻² T⁻². फायनल ॲप्लिकेशन काय आलं m1 L⁻², 1 + 1 2 आलं T⁻². डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर द वर्क इज गिव्हन बाय m1 L2 T⁻². नेक्स्ट वन इज पॉवर माहिती तुम्हाला कशामध्ये वर्क अपॉन टाईम. वर्कचा फॉर्म्युला काय m1 L2 T⁻² डिवायडेड बाय T. मग m1 L2 T⁻² मल्टिप्लाय बाय T⁻². सारखं टर्म ॲडिशन झाली त्याची m1 L2 -1 - 2 काय झालं ते -3. मग डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर द पॉवर इज गिव्हन बाय m1 L2 T⁻3. नेक्स्ट वन इज air. What is the definition of air? It is a difference between true value and measure value. आपण काय सांगू शकतो की एअर म्हणजे काय एक डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर व्हॅल्यू. It is a difference between true value and measure value. आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. एक पेनचं एक्झाम्पल घेऊ की मी हा पेन आहे ह्या पेनची जी मेजर म्हणजे ट्रू व्हॅल्यू मी मागवली दुकानातून. तर लेंथ त्याची 7 सेंटीमीटर सांगितले त्यांनी. किती सांगितली त्याची ट्रू व्हॅल्यू किती आहे 7 सेंटीमीटर. पण मी स्केल घेतली आणि स्केलनी यूज करून केली तर ती मेजर व्हॅल्यू किती आली. मेजर व्हॅल्यू काय आली ती 7.2 आली. चला मग फॉर्म्युला टाकू आपण. एरर इज इक्वल्स टू काय मेजर व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. मेजर व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. मेजर व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. मेजर व्हॅल्यू काय आली 7.2 सेंटीमीटर. मेजर व्हॅल्यू काय आली 7.2 सेंटीमीटर मायनस ट्रू व्हॅल्यू काय आली 7 सेंटीमीटर. फायनल काय आला 0.2 सेंटीमीटर. ही काय आली त्याची एअर आली. ती आली त्याची एअर. नेक्स्ट ही जी एअर आहे ती कशी डेव्हलप होऊ शकते. ही जी एअर आहे ती कशी डेव्हलप होऊ शकते. पॉसिबल uncertainties in an observation may arises due to following reason. First काय quality of an instrument. मतलब आपण जी स्केल यूज करतो ती व्यवस्थित आहे का.
खूप दिवसाची असेल तर कधी कधी भरपूर म्हणजे स्केल जाऊ द्या, दुसरं पण काय असेल इन्स्ट्रुमेंट ते खूप दिवसाचं झालं तर त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे फॉल्ट येतो म्हणजे काय, फॉल्ट येतो म्हणजे आपण म्हणतो ना की ह्या एरर झाली, इन्स्ट्रुमेंटल फॉल्ट असेल, हे फॉल्ट येतो म्हणजे एरर आहे त्याच्यामध्ये. दुसरं स्किल ऑफ द पर्सन, स्किल ऑफ द पर्सन म्हणजे जो काही पर्सन आहे तो कसा म्हणजे त्याच्या ट्रिक यूज करून तो करू शकतो, एखादा इन्स्ट्रुमेंट हँडल करू शकतो. पण त्या ट्रिक जो यूज करतो ते दिलेल्या पद्धतीने म्हणजे बुकमध्ये दिलेलं आहे तशाच यूज केलं तर ती एरर येणार नाही कोणत्या बी इन्स्ट्रुमेंटमध्ये. आपण जर वेगळंच काही केलं तर त्याच्यामध्ये एरर येईल, रीडिंगमध्ये एरर येईल. थर्ड वन इज द मेथड used for measurement. मी तुम्हाला आत्ता सांगितलं की जो पर्सन आहे इन्स्ट्रुमेंट हँडल करणारा, प्रॅक्टिकल करताना कोणती मेथड यूज करतो त्यावर त्या इन्स्ट्रुमेंटची रीडिंग अवलंबून राहील. अँड फोर्थ वन इज एक्सटर्नल or internal for affecting the result of the experiment. This is a uncertainties of the observation due to following reason. Then next one is types of error. तर कोणते कोणते टाइप्स आहे एररचे? टाइप्स ऑफ एरर. फर्स्ट टाइप इज इंस्ट्रुमेंटल एरर. फर्स्ट वन इज इंस्ट्रुमेंटल error. There are 3 types of error: instrumental error, systematic error and random error. It is a types of error. एररचे 3 टाइप्स आहे. इंस्ट्रुमेंटल एरर त्यालाच कॉन्स्टंट एरर पण आपण म्हणू शकतो. सेकंड वन इज सिस्टमॅटिक एरर. थर्ड वन इज रँडम एरर. तर फर्स्ट आपण सिस्टमॅटिक एरर. फर्स्ट वन इज सिस्टमॅटिक एरर बघू आपण. फर्स्ट वन इन्स्ट्रुमेंटल एरर बघू, नंतर आपण सिस्टमॅटिक एरर करू. इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे काय? मी आता सांगितलं की आपण एखादा प्रॅक्टिकल करू शकतो. प्रॅक्टिकल करत असताना ती एरर कशी अराईज केली जाते तुम्हाला ते सांगते. दिस एरर अरायझेस ड्यू टू डिफेक्टिव्ह. This error arises due to defective calibration of instrument. Due to zero reading. त्यांनी काय सांगितलं की डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय की तुम्ही एखादा ॲमीटर घेतला. काय घेतलं? फॉर एक्झाम्पल घेऊ आपण की एखादा ॲमीटर घेतला. तुम्ही एखादा ॲमीटर, तुम्हाला त्या ॲमीटरचं सिम्बॉल दाखवते. इथं वरती काय असतं? रीडिंग असतात. 0, 1, 2, 5 असं 0, 1, 2, 3, 4, 5 असे रीडिंग असतात. तर आपण सर्किट जॉईंटच नाही केलं, करंट ॲमीटरमधून पासच नाही केला. तर ते इन्स्ट्रुमेंट ॲमीटर चालू असेल का? नाही, कारण बॅटरी करंट पासच नाही केला, बॅटरी लावलीच नाही आपण. तर ॲमीटरची जो निडल आहे म्हणजे जे आपण टोक असं निडला म्हणजे असं जे लाईन असते ना ती मेन्शन करण्यासाठी डिफेक्टिव्ह हे 0, 1, 2, 3, 4, 5 असं आपल्या घड्यामध्ये कसं सेकंड काटा असतो तसा निडल असतो. तर निडल कुठं आहे हे दाखवण्याचं काम म्हणजे 0वर असेल
तर ते इन्स्ट्रुमेंट बरोबर आहे. पण हा जो नीडल आहे ॲमीटरचा इथं 0वर न दाखवता तो जर इथे 1वर दाखवत असेल तर आपण काय सांगू शकतो की 0.1चा किती 0.1चा त्याच्यामध्ये काय एरर आहे. म्हणजे आपण इन्स्ट्रुमेंट लावण्याआधीच जो नीडल आहे तो 0.1वर असेल तर त्याच्यामध्ये कितीची एरर होईल प्रत्येक रिडिंग मागं 0.1ची एरर होईल तेवढी त्यालाच आपण काय म्हणू शकतो इन्स्ट्रुमेंटल एरर. नेक्स्ट वन इज ए सिस्टमॅटिक एरर इन्स्ट्रुमेंटल एरर आणि नेक्स्ट वन इज ए सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एरर म्हणजे काय. सिस्टमॅटिक एररचं एक एक्झाम्पल देते तुम्हाला. डेफिनेशन मी तुम्हाला नोट्स देणार आहे त्यामध्ये सगळं डेफिनेशन दिलेलं आहे पण एक तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करते. व्हॉट इज मीन बाय सिस्टमॅटिक एरर. आपण एक एक्झाम्पल करू. तुमच्याकडं वेइंग मशीन असतं म्हणजे वेट मोजण्यासाठी. तर आपल्याला 3 पर्सनचे काय घ्यायचे वेट घ्यायचे. आपल्याला काय घ्यायचे वेट घ्यायचं 3% वेट घ्यायचे. तर पहिला पर्सन गेला वेइंग मशीनवर तर तो उभा राहिला पण ती जी वेइंग मशीनचं जे नीडल आहे इथं पण तोच प्रॉब्लेम आहे. तर पण एरर कशी दाखवते तो पहिला जो पर्सन आहे तो वेइंग मशीनवर उभा राहिला पण तिथं ऑलरेडी 1 किलोचा फॉल्ट आहे. म्हणजे काय की ती वेइंग मशीन 0वर दाखवतच नाही आहे ती 1वर आहे. म्हणजे 1 किलोचं तिथं काय फॉल्ट आहे. तर फर्स्ट पर्सन ज्यावेळेस वेइंग मशीनवर जाईल तो त्याचं वेट करेल त्याचं वेट किती असेल 45 kg त्यांनी केलं तर त्याचं 1 किलो ऑलरेडी एरर आहे वेइंग मशीनमध्ये. म्हणजे त्याचं ॲक्च्युअल वेट काय असेल ॲक्च्युअल वेट किती असेल त्याचं किती असेल 64 kg. हे झालं एका फर्स्ट पर्सनचं. सेकंड पर्सन गेला त्याचं आलं 55 kg वेइंग मशीनवर पण त्याचा ॲक्च्युअल वेट किती असेल 54 kg. थर्ड वन गेला 50 kgवाला त्याचा किती असेल 49 kg. म्हणजे काय की हे तिघांचे वेट काय एकाच डायरेक्शनने दाखवत आहे. काय एकाच डायरेक्शनने म्हणजे काय की आपल्याला माहिती ना 1 किलोनी ते काय एक्स्ट्रा जास्त दाखवत आहे पण त्याचा ॲक्च्युअल किती आहे 64 आहे. ज्याचं 55 आहे त्याचा काय 54 आहे. ज्याचं 50 त्याचं काय 49 आहे. म्हणजे आपण काय सांगू शकतो एरर विच आर in only one direction that is positive direction or negative direction. हे झाले आपली सिस्टमॅटिक एरर झाली. तर इन्स्ट्रुमेंटल एररमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की ॲमीटरचं एक सांगितलं की हां आणि नेक्स्ट वन इज हे जे इन्स्ट्रुमेंटल एरर आहे त्याचं ॲमीटर एक एक्झाम्पल होऊ शकतं. आणखी एक एक्झाम्पल होऊ शकतं कोणतं इनपरफेक्शन in experimental technique. Imperfection of experimental technique म्हणजे काय ती this error is arises due to defective setting of the instrument. फॉर एक्झाम्पल हा पेन आहे. हा पेन आपण सरळ म्हणजे फॉर एक्झाम्पल ही ट्यूब आहे. ही ट्यूब सरळ धरली तर ती
बरोबर म्हणजे इनपरफेक्शन डिफेक्ट दाखवाल का? नाही. याच्यामध्ये आपण लिक्विड टाकलेलं आहे, याच्यामध्ये 0.5चं लिक्विड टाकलेलं आहे, तर ते आपण ज्यावेळेस मेजर करू स्केलनी तर ती 0.5च दाखवाल. पण आपण जर ही जर ट्यूब आहे ती जर तिरकी धरली, सरळ न धरता ती जर तिरकी धरली हां, तर ती काय व्हॅल्यूम वाढेल ना त्याचं. व्हॅल्यूम काय दाखवेल ते 0.67 दाखवेल. म्हणजे काय झालं आपल्याकडून डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ अन इन्स्ट्रुमेंट. आपण इन्स्ट्रुमेंटची सेटिंग प्रॉपरली केली का? नाही. ती काय केली आपण तिरकी केली. म्हणजे काय केली ते ॲक्च्युली आपली सरळ पाहिजे नव्हती पण आपण ती तिरकी केली. म्हणजे काय झालं ते डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ अन इन्स्ट्रुमेंट. यालाच आपण काय म्हणतो इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणू शकतो. थर्ड वन इज पर्सनल एरर. पर्सनल एरर म्हणजे काय? दिस इज ए पर्सनल एरर. This error is due to careless or fault of an observer while taking reading. काय सांगितलं मी की दिस एरर इज ड्यू टू केअरलेस ऑल फॉल्ट ऑफ ॲन ऑब्झर्वर व्हाईल टेकिंग रीडिंग. म्हणजे आता एखादा ॲमिटर असेल, ॲमिटरचं आपल्याला रीडिंग घ्यायचं आहे, इन्स्ट्रुमेंट पण प्रॉपर आहे, इन्स्ट्रुमेंट जो नीडल आहे त्याचा तो पण 0 दाखवतो आहे, पण आपण काय केलं केअरलेस म्हणजे आपण लक्षच नाही, आपण करंट पास होतो आहे पण रीडिंग आपण त्या टायमिंगला घेऊच नाही राहिलो. म्हणजे टाईम चालला आहे, पास होऊ राहिला इन्स्ट्रुमेंट ॲमिटरमधून करंट पास. मग आपलं काय झालं ते केअरलेस आपण ज्या इन्स्ट्रुमेंटचे म्हणजे प्रॉपर रीडिंग घ्यायला पाहिजे टायमिंगला सेकंद 5 सेकंदला 10 सेकंदला 5 सेकंडच्या टायमिंगला आपण रीडिंग घ्यायला पाहिजे. आपण पण रीडिंग घेतली नाही. मग आपलं काय झालं केअरलेस ऑर फॉल्टी ऑफ ॲन ऑब्झर्वर. मग आपण काय घेतलं की जो 5 सेकंदला रीडिंग घ्यायला पाहिजे नव्हतं आपण ते काय घेतलं 10 सेकंदला घेतलं. मग आपण काय केलं की जे जो ऑब्झर्वर आहे ते ज्यावेळेस रीडिंग घ्यायला पाहिजे होतं त्यावेळेस त्यांनी घेतलंच नाही, त्यांनी जास्त डिफरन्सला घेतलं. त्यामुळं काय झालं की द फॉल्ट ऑफ ऑब्झर्वर व्हाईल टेकिंग द रीडिंग घ्यायला काय झालं फॉल्ट, आणि आपलं जे रीडिंग यायला पाहिजे नव्हते ते आलेच नाही. हे कशामुळे होत होतं पर्सनल एरर. म्हणजे जो कोणी प्रॅक्टिकल करत असेल तर त्यांनी काय करायचं एवढी केअर करायला पाहिजे. ओके, फिर नेक्स्टला आपण काय शिकूया रँडम एरर.